नमस्कार मित्रांनो, क्रिकेट कुझिन कारवावर आपलं स्वागत। आत्ता भल्या पहाटे म्हणजे ॲक्च्युली पहाट आहे, पण इथे टकटकीत उजाडलं आहे कारण मी आत्ता आहे कलकत्त्याला आणि सकाळचे 6 वाजलेत। मी आता चाललो आहे प्रसिद्ध शक्तिपीठ कालीघाट काली मंदिरला। आणि कलकत्ता मला प्रचंड आवडतं, म्हणजे अजूनही तो जुना चाम टिकून रस्त्यावर अजूनही ॲम्बॅसेडर दिसतात, ब्रिटिशकालीन बिल्डिंग दिसतात आणि बरंच छान आहे। म्हणजे जसं आपल्या कुलाबा फोर्टला फिरताना जसं एक छान वाटतं ना, तसंच वाटतं। आता थोडंसं बकाला याच्यात वाद नाही, नुसतं छान बागा आहेत, रस्ते मात्र मोठे आहेत। तर मित्रांनो, मी जगप्रसिद्ध अशा शक्तिपीठ असलेल्या कालीघाट मंदिराच्या दारात आलो आहे, आत जातो आहे। आत कॅमेरा कितपर्यंत अलाउड आहे मला माहीत नाही, पण हे बघा, हे मंदिराचं प्रवेशद्वार आहे, तिकडून आत जातो मी आता। हे इथे पहिल्यांदा ते गंगेचं पाणी तुमच्या डोक्यावर शिंपडायला होतं आणि इथून प्रसाद आणि ॲज युजल कुठच्याही देवळात जाताना आपण जी थाळी बिळी घेतो, तर थाळी घेणं चालू आहे, प्रसाद चालू आहे। चला आता आम्ही जातो दर्शनाला। मन भरा ना, नाही मन भरा बरं। तर अशा रीतीने मी काली मातेचं दर्शन करून आलो आहे। अतिशय सुंदर देऊळ आहे, छान। आत गेल्यावर असं एक काय म्हणतात ते वेगळी तशी एक ऊर्जा जाणवते, सगळं छान आहे। पण ते माझ्या कपाळाला ते बघाल तुम्ही, जाई स्टोर मला इतक्या लोकांनी गंध लावून आणि इतक्या लोकांनी आशीर्वाद दिलेत म्हणून मी पण आपल्या इथे देवळात शिरणं म्हणजे एकतर तुम्ही मोठी लाईन लावा किंवा त्या पंडितजी, गुरुजी, पंड्या जे कोण असतील त्यांच्यामार्फत जा। तर मी क्रिकेट करता आलं, माझ्याकडे वेळ कमी आहे आणि दुसरा पर्याय नव्हता, त्यामुळे हे सगळं करावं लागलं। पण देऊळ छान आहे, देवळाबद्दल पूर्ण असतो, इतकी वर्ष इतकी शक्तिपीठ आहे आणि खरंच इथे आल्यावर एक एनर्जी जाणवते। काली माता की जय। सगळं छान होते, सगळ्यांचं छान होते। तुम्ही बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा। धन्यवाद।